दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी असे अनेक संकट जे आहेत ते शेतकऱ्यासमोर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या उपरही नांदेडच्या नंदकिशोर गायकवाड या शेतकऱ्यांचे आहे ते त्याच जुन्या परंपरागत शेती न करता वेगळ्या पाऊलवाटेनं शेती विकसित केली आणि माळरानावर जे आहे ते तब्बल वेगवेगळ्या जे आहे ते फळांच्या बागा पिकवल्यात. आज या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेण्यात आला. तब्बल 5,000 वृक्ष लागवडीचा जे आहे ते फळबाग लागवडीचा संकल्प त्यांनी केला आहे आणि या कार्यक्रमात जे आहे ते नांदेड जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाई यांनी सुद्धा हजेरी लावली. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल सर, ज्या पद्धतीनं मी आता म्हणतोय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळतं, अनेक संकट येतात, मात्र यांनी ज्या पद्धतीने शेती फुलवली हे पाहून काय वाटतं? तसं पाहिलं तर अलीकडील काळातील जे हवामान बदल आहेत, जसं की अतिवृष्टी होणं किंवा पावसात खंड निर्माण होणं, तर आता इथून पुढे आपल्याला अशी पीक पद्धती निर्माण करावी लागेल ज्यामध्ये आपण या जे हवामान धोके आहेत याचा आपल्या शेतीवर कमीत कमी परिणाम झाला पाहिजे. आणि त्यातलं एक महत्त्वाचं फॅक्टर असा आहे की आपण जास्तीत जास्त फळबाग लागवडीकडे वळलं पाहिजे. आत्ताच आपण पाहिलंय, मागे काही दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये 12 दिवसाचा पावसाचा खंड पडला आणि आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये पाऊसमान झालं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 100% पेरणी झाली. आणि आता परत आपल्या मागच्या 6-7 दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला आहे. म्हणजे आपली शेती आता या हवामान बदलाशी खूप धोके निर्माण झाले आपल्या शेतीसमोर. आणि आता या हवामान बदलाशी आपल्याला जुळून घ्यायचं असेल तर आपल्याला फळपीक पद्धतीकडे वळल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण एकदा फळबाग लागवड जर झाली तर त्यावर अशा पावसाचे खंड किंवा अतिवृष्टी अशा हवामान धोक्याचा किमान परिणाम होतो. आणि या ठिकाणी एक चांगलं उदाहरण श्री नंदकिशोर गायकवाड यांनी या भोसीमध्ये त्यांनी या माळरानावर एक चांगल्या प्रकारे फळबाग फुलवली. इथे काही देशी विदेशी आंब्याच्या जाती, शेवगा आणि इतरही काही फळपिकं लावलेली आहेत. आणि नुकतंच त्यांनी या 3 एकर आंब्याच्या फळबागेमधून त्यांनी 20 लाख रुपयाचं उत्पन्न कमावलेलं आहे. त्यांचा आंबा गुजरातमधील व्यापाऱ्यामार्फत बाहेरच्या देशामध्ये निर्यात झालेला आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी इतर शेतकऱ्यासमोर अतिशय चांगला आदर्श निर्माण केला. ज्या उजाड माळरानावर फळबाग पिकू शकणार नाही याची जी धारणा असते, तर त्यांनी इतर ठिकाणाहून पाईपलाईननं पाणी आणलं, 300 फूट उंचीवर पाणी आणलं त्यांनी आणि अतिशय चांगली फळबाग फुलवलेली आपल्याला दाखवून दिलं उदाहरण. की एका माळरानावर सुद्धा अतिशय चांगली फळबाग फुलवून शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न कमावू शकतो. यापूर्वी ते स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आणि स्पर्धा परीक्षेमध्ये 2-3 वेळा अपयश आलं. आणि आपण पाहतो ग्रामीण भागातील युवकावर म्हणजे सरकारी नोकरीचं खूप आकर्षण असते आणि वयोमर्यादा उल्लंघन होईपर्यंत ते इतर सरकारी नोकऱ्या किंवा इतर संधीकडे आकर्षित होत असतात. परंतु त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाबरोबरच त्यांनी थोडंसं शेतीकडे लक्ष वळविलं आणि त्या ज्ञानाचा वापर त्यांनी शेतीमध्ये केला आणि एक अतिशय चांगला उत्कृष्ट असं उदाहरण आपल्या जिल्ह्यासमोर त्यांनी घालून दिल्यास दिसून येते. तर त्यांचं हे कार्य नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. ते स्वतः युवा शेतकरी आहेत आणि ते दरवर्षी या शेतावर एक शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यशाळा घेतात. मागच्या वर्षी पण त्यांनी घेतली होती, आजही त्यांनी घेतली. या ठिकाणी आपल्या वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय श्री इंद्रमणी सर सुद्धा इथे येऊन गेलेत आणि या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम झाला. आणि आपल्या परिसरातील अनेक तालुक्यातील शेतकरी जे फळबाग लागवड करण्यास उत्सुक आहेत, अशा शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शविली. आणि या अशा सगळ्या शेतकऱ्या बांधवांना घेऊन कृषीबागसुद्धा आपली जी भाऊसाहेब फंडकर योजना असो किंवा MG नरेगासारखी योजना असो, यामधून आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या फळपिकांचं जास्तीत जास्त क्षेत्र वाढविण्याकडे आमचा भर राहणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात जी केळी आहे किंवा आंबा आहे, फुलशेती आहे, सीताफळ आहे, अशा या पिकांचे एक संघ आत्म्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघ तयार करून त्यांच्या माध्यमातून यांच्या शेतीला अजून कसं बळकटीकरण करता येईल आणि पुढील प्रक्रिया उद्योगांची कशी जोड देता येईल याचा कृषी विभाग साकल्याने विचार करीत आहे. सर, आपण आता बोलताना भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजनेचा उल्लेख केलाय, पण आता महाडीबीटी हे पोर्टल चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येतात आणि तो कालावधी सुद्धा आता निघून जातो. यामध्ये आता बघा, महाडीबीटी पोर्टलवर आपण सगळ्याच योजनांचे आपण अर्ज घेत असतो आणि या हंगामापासून शासनाने एक महत्त्वाचं धोरण यामध्ये निश्चित केलेलं आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहेत त्यांनी अर्ज केल्यावर लॉटरी पद्धतीने त्यांची निवड व्हायची, परंतु या खरीप हंगामापासून फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य तत्वावर आपण आता सगळ्या लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करणार आहोत. आपल्या जिल्ह्यातील 12,000 शेतकऱ्यांची मागच्या निवड यादीमध्ये निवड झालेली आहे. त्यामध्ये यांत्रिकीकरण आहे, एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम आहे किंवा आपलं ठिबक तुषारची योजना आहे. यामध्ये 12,000 शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. आणि यामध्ये महाआयटी सेलला आम्ही हे फीडबॅक दिले. आजही डायरेक्टर फलोत्पादन साहेबांची ऑनलाईन मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही या महाडीबीटी पोर्टलविषयी अडचणीविषयी जे काही येत आहेत त्याविषयी फीडबॅक दिलेले आहेत आणि ते लवकरच ते दुरुस्त करून
आपण शेतकरी बांधवांची जास्तीत जास्त अर्ज घेणार आहोत आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व प्रमाणे लवकरच आपल्या फळबाग शेतकऱ्यांची सुद्धा लवकरच निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. सर, नांदेडमध्ये अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही, हा मुद्दा जो आहे तो अधिवेशनात सुद्धा गाजलाय. काही दुकानदारावर कारवाई केली का, तक्रारी किती आल्या आणि याचं कारण काय की सोयाबीन उगवत नव्हतं? तुम्हाला माहीतच आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 9 ते 12 जूनच्या दरम्यान प्रथम टप्प्यामध्ये पाऊस झाला. तत्पूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये सरासरी 140 मिलीमीटर पाऊस झाला आणि या ओलीचा फायदा घेऊन शेतकरी बांधवांनी तसं कृषी विभागाने यामध्ये आणि विद्यापीठानं आवाहन केलं होतं की हा पाऊस पूर्वमोसमी पाऊस आहे, अजून मान्सूनचं अद्याप आगमन झालेलं नाही, तरी आपण 15 जून नंतर आणि 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असं कृषी विभागानं आवाहन सुद्धा केलं होतं. कृषी विद्यापीठाने सुद्धा आवाहन केलं होतं. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा आवाहन केलं होतं. आणि त्यानंतर काय झालं की 9 ते 12 जूनच्या दरम्यान आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आणि तो पाऊस साधारणतः 40 ते 60 मिलीमीटर होता वेगवेगळ्या तालुक्यामध्ये. आणि अशा अपुऱ्या पावसावर काही शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली की भविष्यामध्ये पाऊस येईल आणि ती पेरणी साधेल या आशेनं. परंतु नंतर काय झालं, 12 दिवसाचा पावसामध्ये खंड पडला आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची अपुरी उगवण होणं वगैरे समस्या उद्भवल्या. त्यानंतर एक 25 जूनपासून परत पाऊस सुरू झाला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पेरण्या होऊन 100% क्षेत्रावर आज पेरणी झालेली आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काही सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेच्या तक्रारी उद्भवल्या होत्या. साधारणतः 328 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये तालुकास्तरीय समिती आहे. ही समिती ही शासन निर्णयाप्रमाणे स्थापित झालेली आहे. ही कायद्याप्रमाणे स्थापित झालेली नाही. जो बियाणे कायदा 1966चा, त्यामध्ये अशा कोणत्याही समितीचं प्रावधान नाही. परंतु आपल्या कृषी आणि पदभूमी विभागानं एक शासन निर्णय काढून संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे, तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती. आणि या समितीनं ह्या सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही बियाण्याचं, खताचं किंवा पेरणीचा खर्च वगैरे सगळ्या गोष्टी नमूद करून त्या शेतकरी बांधवाला किती खर्च झाला याचं त्यांनी शास्त्रशुद्ध तपासणी करून तपासणी अहवाल दिलेले आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी मग यांची तपासणी लक्षात घेता संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई सुद्धा दिलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्यातून ते तक्रारचे अर्ज वापस सुद्धा घेतलेले आहेत. तर सोयाबीनची कवळी पानं पिवळी पडताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे आहे ते असे गोंगरगाई सदृश्य किडीचा सुद्धा सोयाबीनवर प्रादुर्भाव झाला. नेमका तो येलो मोचक आहे की दुसरा कोणता रोग आहे? आताच आमचं जिल्हा मासिक चर्चासत्र झालं मागच्या आठवड्यामध्ये. लोहा तालुक्यामध्ये आपले केव्हीके आणि कृषी विद्यापीठाची टीम आम्ही घेऊन फिरलो आणि त्या ठिकाणी सुद्धा काही बेल्टमध्ये सोयाबीन पीक हे पिवळं पडलेलं दिसून आलंय. आणि हे दरवर्षीच अलीकडील काही वर्षाचा जर ट्रेंड जर बघितला तर दरवर्षीच एक साधारणतः पेरणी झाल्यावर एक पीक 15 ते 20 दिवसाचं असताना किंवा एक साधारणतः महिनाभराचं असताना या पिकाचे जे शेंड्याकडचे कोवळे पान आहेत हे पिवळे पडत आहेत. आणि हे लक्षण कशाचं लक्षण आहे तर हे झिंक आणि फेरस, ज्याला आपण जस्त आणि लोह मूलद्रव्य आहे, सूक्ष्म मूलद्रव्य, याची ही कमतरता आहे. आणि हे सरसकट पूर्ण जिल्ह्यात किंवा तालुक्यात नसून काही बेल्टमध्ये ज्या ठिकाणी जमिनीमध्ये हे मूलद्रव्य कमी प्रमाणामध्ये आहेत त्या ठिकाणी हे प्राधान्यानं दिसून येत आहेत. अशा ठिकाणी आम्ही शेतकरी बांधवांना जिथं हे सोयाबीनची पानं कमी प्रमाणामध्ये पिवळी पडलेली आहेत तिथं ग्रेड 2 जे सूक्ष्म मूलद्रव्याचं कॉम्बिनेशन आहे त्याची प्रति 10 लिटर पंप 50 मिली फवारणी करण्यास आम्ही सूचना करत आहे. आणि ज्या ठिकाणी हे पिवळं पडण्याचं प्रमाण तीव्र स्वरूपाचं आहे तिथं त्या ठिकाणी 2 ते 3 फवारण्या द्याव्या लागतील. त्याच्याऐवजी आपण ग्रेड 1 हे जे घन पद्धतीचं मूलद्रव्य आहे त्याचा आपण एकरी 10 किलो जर डोस जर आपण शिंपून दिला आणि नंतर डवऱ्याची पाळी दिली तर यामधून लवकर पिकाची रिकव्हरी मिळते. निश्चित. धन्यवाद सर. आपल्यासोबत प्रगतीचे शेतकरी नंदकिशोर गायकवाड आहेत. काय सांगाल, ज्या पद्धतीनं माळरानावर शेती फुलवली, अनेक जे आहे ते फळबागाची लागवड केली, आज काय कार्यक्रम होता आणि आता साधारणपणे कोणते कोणते झाडं आपल्या शेतात आहेत ज्यातून फळाची तुम्ही शेती घेता? नमस्कार, मी नंदकिशोर दिगंबर गायकवाड, मुक्काम पोस्ट भोशी, तालुका भोकर. यावर्षी मी केशर आंबा USA निर्यात केल्यामुळं एक चांगला भाव भेटला आणि आपल्या क्षेत्रामधल्या आंब्याला एक्सपोर्ट व्यापाऱ्याकडून जास्तीत जास्त मागणी आहे. त्यामुळं मी यावर्षी 5,000 आंबा लागवडाचा आज कार्यक्रम घेतलेला आहे. आजपासून माझी 5,000 लागवडला आंब्याला सुरुवात झाली. नवीन क्षेत्र वाढवत आहे. शेतकऱ्यांना काय वाचणार आहे? शेतकऱ्यांनी आपले बाळानगर डोंगर रांगेमध्ये आंब्यासाठी एक केशर आंब्यासाठी एक प्रोत्साहन म्हणजे वातावरण, पोषक वातावरण आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंबा लागवड करावं आणि आमच्यासारखं एक्सपोर्ट करून एक आपलं जास्तीत जास्त उत्पन्न कमावं. आपलं एक सोयाबीन वगैरे पारंपरिक पिकाचे सोबत फळबागेकडे जास्तीत जास्त वळून शासकीय योजनेचा आधार घेऊन फळबाग लागवड करावी आणि जास्तीत जास्त
आंब्याचं वाढवावं. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाहेब होते, त्याचबरोबर प्रगतीचे शेतकरी नंदकिशोर गायकवाड सुद्धा होते, ज्यांनी माळरानावर शेती फुलवली आणि आपलं अर्थकारण साधले आणि शेतकऱ्यांनी सुद्धा पारंपरिक पिकाला फाटा देऊन बगल देऊन जे आहे ते अशा पद्धतीने शेती करावी असं आवाहन सुद्धा या दोघांनी केले. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, भोसी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.